गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय महाराष्ट्र सर्वांना. तुमचं या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत. आपण ही जर्नी आपल्या घरच्या बाप्पाच्या पासून चालू करतोय. त्याच्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. हा पहिला एपिसोड मी माझ्या बाबांसोबत चालू करतोय. या पॉडकास्टचं नाव आहे घरचा बाप्पा. त्याच्यामध्ये आपण पूर्ण आमच्या राण्यांच्या राजाची जर्नी कव्हर करणार आहोत. पहिला एपिसोड मी माझ्या बाबांपासून चालू करतो. गणपती बाप्पा मोरया. तर चला काहीतरी भन्नाट करूया. गणपती बाप्पा मोरया, मोरया मंगलमूर्ती. मोरया. बाप्पा, आपण हे आपलं 45th इयर आहे. तर म्हणजे हे मला एक चालू करायचं होतं पॉडकास्ट सारखं. तर म्हणून या पॉडकास्टचं नाव मी घरचा बाप्पा असं ठेवलंय. तर या घरच्या बाप्पाच्या कन्सेप्ट मागे असं एक होतं माझं, म्हणजे खूप वर्षापासून, की मला एक पॉडकास्ट चालू करायचं आहे. म्हणून मीच असं या वर्षीपासून चालू केलं की आपण आपला जो इतिहास आहे, आपल्या घरी एवढ्या वर्षापासून गणपती आणतो, तर त्यामागे काय रिझन्स असतात, काय ट्रेडिशन्स असतात, पूर्ण कव्हर करायला. म्हणजे आपण आता घरी गणपती आणतो, गणपती आपण किती दिवसासाठी ठेवतो, गणपतीची पूजा कशी करतो, गणपतीला आपण गणपतीचे कपडे असतात, हारपासून सर्व. तर गणपतीचं नैवेद्य झालं तसं. तर मला आता तुम्ही एवढ्या वर्षापासून तुम्ही गणपती आणतात बरोबर. तर या वर्षी आपलं 45वं वर्ष. तर आधी तर तुम्ही तुमच्याबद्दल आणि गणपतीबद्दल काहीतरी सांगा. तुम्ही गणपतीला कसं बघतात, तुम्हाला गणपतीसाठी कशी आवड आहे? आवड म्हणजे सुरुवातीपासूनच आम्ही वडिलोपार्जित हे आमचा असतो गणपती. त्याच्यामुळे आमचं गावी वडील आणायचे गणपती, म्हणजे आजोबा, तुझे आजोबा. हां. तेव्हा 1981च्या आधी परत बाबा जायचे गावी किंवा कोणतरी जायचं गावी आणि गणपती तिकडेच करायचे. तो वडील पारंपरिक असल्यामुळे बाबाच करायचे आणि तिकडे गावचे सर्वजण करायचे तिकडे. नंतर 81मध्ये जेव्हा बाबाचं वय झालं, रिटायर झाले बाबा, म्हणजे आजोबा तुझे, तेव्हा मग ते मुंबईत आणलं. तर 1981मध्ये तेव्हा ही बिल्डिंग तयार नव्हती. आम्ही जुन्या चाळीत जेव्हा बिल्डरने जुनी चाळ बांधून दिली होती, त्या चाळीमध्ये आम्ही राहायचो आणि तिकडनंच आमचं गणपतीचा मुंबईतला प्रवास चालू झाला. अच्छा. 1981 पासून. 81 मध्ये तिकडे गणपती आम्ही सुरुवातीला केला, त्या टेम्पररी चाळीमध्ये. त्याच्यानंतर मग 1982 पासून आम्ही ही बिल्डिंग तयार झाली. तेव्हापासून 82 पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 45 वर्ष आम्ही मुंबईत आपण गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने करत आहोत. सुरुवातीला आम्ही डेकोरेशन करायचो साधंच थर्माकोलचं आणि याचं आणून करायचो किंवा साधं कपडे आणि याचे करून करायचो. नंतर हळूहळू मग तेव्हा गणेश आयडल याची गणेश मूर्ती फार किंमत कमी होती तेव्हा बाबाच करायचे आणि सर्व कुटुंब एकत्र होतं तेव्हा बाबाच आणायचे. तेव्हा किती 150-200 रुपयापासून आम्ही गणपती सुरुवात झाला. म्हणजे आणि आता त्याच गणपतीला आपण कमीत कमी 5,000 पासून 15,000, 20,000, 25,000. हो. आता तुम्ही लोकांनी मोठ्या आता पूर्वी कसं होतं की मातीची होती, नंतर प्लास्टर ऑफ पॅरिसची तयार कराल. आता आपण याची मूर्ती करतो, शाडू मातीची. ती जरा कॉस्टली असते बरोबर. त्याच्यामुळे त्याची कॉस्ट वाढली ती. आता बाबा, आपण हे 45th इयर आहे बरोबर. तुम्ही म्हणतात 1981-1982 पासून आणतो, म्हणजे मुंबईमध्ये 82 पासून आणतो. त्याच्या आधी खूप वर्ष आणली, म्हणजे बाबा गावी करायचे. म्हणजे ते किती वर्ष कमीत कमी केली? ते वडिलोपार्जित परंपरेने वडिलोपार्जित करायचे. तुमच्या माझ्या आधीपासून आजोबांपासून, त्याच्या आजोबांच्या वडिलांपासून तिकडे करायचे. तुमच्या आजोबांपासून असं बरोबर. म्हणजे कमीत कमी आता ही 4th जनरेशन असं म्हणू शकतो. तुमचे आजोबा, तुमचे पप्पा, तुम्ही आणि आता मी, म्हणजे 4th जनरेशन आहे. आणि आशा आहे की याच्या पुढेही तुम्ही लोकांनी भक्तिभावाने आणि पुढे चालू ठेवाल अशी आशा करतो. तुम्ही म्हणजे आता तुम्ही इथे असताना 1981-1982 बरोबर,
हे यावर्षी तुम्हाला एक असं कुठचं इयर कुठचे म्हणजे तुमच्या डोक्यात असं एक गणपती जो तुम्हाला खूपच आवडला, ते 45 इयर्स झाले आपल्याला बरोबर, तर 45 इयर्समध्ये तुम्हाला खूप जुने म्हणजे आता 10 वर्षापासूनचे माझ्याकडे जर फोटोज आहेत, मी सर्वांना दाखवीनच असं तर, पण तुम्हाला एक असे बाप्पा जे तुम्हाला खूपच आवडले असं. तुझं गणपती आमच्या आपल्या सर्वांच्या ह्याच्यात हृदयात हे आहे, एक झालेलं आहे. त्याच्यामुळे भक्तिभावाने आम्ही करतोच. आणि दुसरं एक रिझन, त्या गणपतीच्या उत्सवामध्ये सर्वजण एकत्र येतात, भक्तिभावाने येतात, मायेने येतात, प्रेमाने येतात, सर्व एकत्र येतात. हे एक मोठं ह्या आयुष्यातलं किंवा मोठ्या ह्याच्यातलं मोठं हे आहे. बरोबर. त्याच्यामुळे सर्वजण एकत्र येतात, सगळे हेवे दावे विसरून सगळे एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहाने हा गणेशोत्सव साजरा करतो. किंवा 5 दिवस आम्ही पूर्वीपासून 5 दिवसाचा आहे. जरी गणपती आणतो फक्त गौरी नसतं, त्यामुळे 5व्या दिवशी आम्ही विसर्जन करतो. आणि हे एवढं 40-45 वर्षामध्ये कधीच कुठलं विघ्न आलेलं नाही आहे याच्यामध्ये. ते 5 दिवस आम्ही मोठ्या भक्तिभावाने, पहिल्या दिवशी आम्ही मोदक वगैरे करतो, हे करतो. नंतर ऋषी पंचमी जी असेल त्या दिवशी ऋषीची भाजी वगैरे करतो. जेव्हा तुझी आजी होती तेव्हा मावशी सर्वजण यायचे, पाहुणे यायचे, मामा यायचे माझे, मी तुझे, ते सर्वजण इकडे यायचे. आणि पहिल्या दुसऱ्या दिवशी या 5 दिवसात पाहुण्यांची रेलचेल असायची सर्व. बरोबर. म्हणजे प्रत्येक जण यायचा, घर भरलेलं असायचं नेहमी. आणि मग गणपती विसर्जनच्या वेळेस आम्हाला फार दुःख व्हायचं की आम्ही तेव्हा कसं व्हायचं की गणपती विसर्जन इकडे नाही, आम्ही मारवेला जायचो विसर्जन, बीचवर जायचो आणि तिकडे विसर्जन व्हायचं. पण आता नंतर मग गेली काही वर्ष इथे तलावात, डहाणूकरवाडीमध्ये तलावात विसर्जन करायचो. आणि आता शाडूची मूर्ती असल्यामुळे लगेच विरघळते म्हणून आपण घरीच विसर्जन, बिल्डिंगमध्येच. आता बाप्पा तुम्ही म्हणतात की आपण गणपतीमुळे खूप लोक आपल्या घरी येतात, आपले जे नातेवाईक आहेत, रिलेटिव्ह आहेत, ते सर्व येतात. तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे आता समजा मी आहे, तुम्ही आहात, दादा वहिनी म्हणजे काका काकी, आत्या वगैरे, ताई वगैरे, सोनी ताई, प्रणाली ताई, सगळे आपण एकत्र येतो या 5 दिवसासाठी. तर त्याबद्दल तुम्हाला कसं म्हणायचं की म्हणजे हे 5 दिवस आपण सर्व काम सोडून एकत्र यायचं? 2-3 मोठी आत्या आणि हे सर्वजण यायचे तेव्हा 2-3 दिवस आधी यायचे गणपतीचे. बरोबर. ते सर्व डेकोरेशनला हेल्प करायचे. माझा एक मित्र आहे, असे 2-3 मित्र करून डेकोरेशन स्वतः करायचो आम्ही. बरोबर. आणि स्वतः डेकोरेशन करून 2-3 दिवस आधी सर्व डेकोरेशनचं थर्माकोल हाताने कापून हे करून सर्व डेकोरेशन करून आम्ही तयार करायचो. आता तुमचा तर डेकोरेशनचा खर्च वाढला म्हणजे वेगवेगळे. 2019-20 मध्ये जेव्हा कोरोना होतो त्या पिरियडमध्ये पण आपण मोठ्या भक्तिभावाने हे केलं आणि केलं. त्यामुळे 2018-19ला जेव्हा गणपती केला ते मस्त सुरेख झालं होतं गणपती डेकोरेशन वगैरे. भूषण आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून, रश्मीने हेल्प केली होती आणि सर्व हेल्प करायला यायचे. त्याच्यामुळे तुम्हाला ते बर्डन वाटलं नाही तुमच्या दोघांना. बरोबर. आता आपण डेकोरेशनचं म्हणतो तर माझ्याकडे काहीतरी आहे बघा, इथे फोटोज आहेत, लास्ट गेल्या 10 वर्षाचे फोटोज आहेत, मी सर्वांना दाखवेनच. हे 2016चं आपलं मागे तुम्हाला दिसतंय हे बघा, यांनी आपण हेच डेकोरेशन होतं. तर हे मागे आपण फक्त थोडासा कलर वगैरे केलेला, थर्माकोलचं आपण ते रेडीमेड आणलेलं. हे 2016चं झालं. हे 2017 आपण स्वतः तयार केलेलं. त्याच डेकोरेशनला आपण थोडं मॉडिफाय करून आपण म्हणजे आता हे तुम्ही बघशाल याच्यामध्ये मागे छोटे छोटे काचेसारखे आहेत, लॅमिनेशन सारखं म्हणतो, ते आपण स्वतः चिपकवले. ते स्वतः चिपकवलेले, ते त्याला फार मेहनत लागलेली. मग सगळ्यांनाच मेहनत लागली, ते सगळ्यांच केलं होतं, सगळ्यांनीच मेहनत घेतली होती. म्हणजे एक झालं हिस्ट्री, एक झाली डेकोरेशनची पार्ट. दुसरं एक होतं की हा ट्रेडिशन आपण कसा कंटिन्यू ठेवायचा. म्हणजे आता समजा मी एक काहीतरी, आता आम्ही सर्व पोरं, मी, चिन्मय, चिराग, आम्ही सर्व, निखिल, भूषण दादा वगैरे, आम्ही सगळं जास्त करून डेकोरेशन गणपती जवळ असतो. तुम्ही मोठे, तुम्ही झालेच्या जनरेशनला तुम्ही असं सांगा की आम्ही सगळीकडे थोडं थोडं लक्ष आमचं असायला पाहिजे. मुलांमध्ये, आमच्यामध्ये किंवा मुलांमध्ये, तुम्हा सर्वांमध्ये एक भक्तिभाव आणि भक्तिगण पाहिजेच. बरोबर. नुसतं आपण शोबाजी म्हणून करत नाहीये. शोबाजी म्हणून आपण आपलं वडिलोपार्जित
एक गणपती आहे. हम्म. आपण कितीही झालं तरी कुठला प्रसंग आला काही आलं तरी आपण तो गणपती दीड दिवसाचा काही ना आपण आणतो आपण तो. त्याच्यामुळे ही परंपरा पुढे चालूच राहिली पाहिजे. त्यात सगळ्यांनी उडत तुमचं हे वाढलं पाहिजे, अजून उत्साह वाढला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन, कारण हेच दिवस असे आहेत, आपण दिवाळीमध्ये वगैरे येतो, 1-2 दिवस येतो आणि परत निघून जातो. बरोबर. पण ह्या 5 दिवसामध्ये सगळेजण एकत्र येतात, सगळेजण गुण्यागोविंदाने राहतात, सगळे इकडचे तिकडच्या जुन्या गोष्टी करतात. ही महत्वाची आहे ना. बरोबर. कारण त्याच्यामुळे काय रिलेशन एक टॅग राहतो, हे इंटॅग राहतो सर्व सगळ्यांचे. त्याच्यात सगळेजण भेदभाव वगैरे सर्व विसरलं जातं. सर्व आम्ही भक्तिभावाने सर्व हे करतो आणि यापुढेही तुम्ही असं चालू ठेवलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आता बाप्पा आपल्या गणपतीला 45 इयर्स झाले बरोबर. तर एवढ्या वर्षात काहीतरी असं एक किस्सा घडला असेल ना, म्हणजे आत्या बरोबर किंवा काकांबरोबर किंवा तुमच्या बरोबर किंवा मोठे काका आहेत आपले बाळू काका. तर फार जेव्हा रश्मी लहान होती तेव्हा नेमका गणपतीच्या वेळेस ती आजारी पडली होती. एवढी आजारी पडली की तिच्या पोटात आणि दुखत होतं, तिला हॉस्पिटलाइज करावं लागलं. तो एक किस्सा आहे. म्हणजे तो चांगला किस्सा नाही, पण तसं प्रसंग आला तरी पण आम्ही गणपतीची परंपरा जी आहे ते चालूच ठेवलं. बरोबर. तिकडे हॉस्पिटलला एक जण जायचं, थांबायचं, हे करायचं. ते रश्मी तेव्हा लहानच होती, तरी पण आम्ही गणपतीचं हे कधी परंपरा आहे ती मोडली नाही कधी. नंतर दुसरा एक किस्सा होता, म्हणजे मजेशीर किस्सा म्हणता येणार नाही याला. आम्ही गणपती आणायला इथे पूर्वी गणेश आर्ट्समधून जवळच आहे, वॉकेबल डिस्टन्सवर तिकडे जायचो आणि तिकडनं गणपती आणायचो. तर तिकडे भरपूर गर्दी, म्हणजे आजूबाजूला गणपती फार कमी होते, गणपतीचे कारखाने. तर इकडनंच आणायचं होतं, तिकडे गर्दी व्हायची. तर त्या गणेश आर्टमध्ये नितीन काकाने खिशात पैसे ठेवले होते आणि तेव्हा गणपती घ्यायला जाणार एवढ्यात तिकडे जे उन्हाळ पोरं असतात ते बोलते डोक्याला पट्टी बांधतो हे करून, ते डोक्याला पट्टी बांधतो हे करून त्याने खिशातून, वरच्या खिशातून अधिक पैसे काढले समजलंच नाही. तेव्हा ते जास्त नव्हते, जे 2-3 हजार असतील, पण ते पैसे त्याने कधी काढले समजलंच नाही. तो एक वाईट किस्सा होता. असे 2-3 किस्से आहेत की जे एकदम आठवणीत राहतात की गणपतीच्या वेळेस झालंय. असे चांगल्या गोष्टी पण झाल्यात गणपतीच्या वेळेस की सगळ्यांच्या घरात बहुतेक चांगलंच आहे, चांगलंच होईल असं जर भक्तिभावाने आणि सर्वांनी केलं तर सगळ्यांचे किस्से चांगलेच होणार आणि चांगलेच अनुभव येईल, चांगलाच अनुभव येईल. फक्त भक्ती पाहिजे मनात आणि हे पाहिजे मनात. बाबा आता मग दुसरं एक होतं, आता गणपती आपण 5 दिवस आणतो, चांगलं करतो, म्हणजे आगमनापासून नंतर 5 दिवसापर्यंत. तर विसर्जनच्या वेळी 5व्या दिवशी सर्व आपल्या घरी सर्व म्हणजे दुपारपर्यंत तरी सर्व एकदम चांगले असतात. नंतर दुपारनंतर असं होतं की सर्वांना असं वाटतं की आता बाप्पा जातोय. मग साहजिक आहे ना ते, कारण आपण 5 दिवस जे भक्तिभावाने पूजा पाठ करतो, हे करतो, सकाळी लवकर उठून सर्व पूजापाठ भक्तिभाव, सगळे पाहुणे येतात त्यांचा आवभोग ते सर्व करत असतो. आणि 5व्या दिवशी गणपती विसर्जन आहे, जिथे जाणार आपल्या बाप्पा, सगळ्यांचं परत एकदम घरातली एखादी व्यक्ती हे कमी झाल्यासारखंच वाटायचं. त्याच्यामुळे सगळ्यांचा चेहरा पडलेला असतो. दुसरं एक होतं की आता म्हणजे आपण एका वुमेनमध्ये आपण असं म्हणतो, बायकांमध्ये लक्ष्मी असते. लक्ष्मी म्हणतो आपण, बायकांना असं म्हणतो की लक्ष्मी असते ती. तर आपल्या ह्याच्यामध्ये आत्या झाली, काका झाले, माझ्या बहिणी झाल्या किंवा वहिनी झाली, ह्या सर्वांमध्ये म्हणजे असं ही सर्व एकत्र येऊन गणपतीची पूजा वगैरे करतात. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? म्हणजे आता बायका जे असतात, ताई वगैरे, आत्या वगैरे, काकी वगैरे, बहुतेकांना सांगायचं म्हणजे काय माहितीये, बहुतेक 99% सगळ्यांना आता सगळ्या आरत्या वगैरे पाठ झालेल्या आहेत. सगळे भक्तिभावाने आरत्या वगैरे करतोच. सकाळी प्रत्येक जण उठून 5 दिवस म्हणजे आम्ही 4 जण आणि 4 सकाळी उठून गणपती बाप्पांची पूजापाठ, आराध्य, हे सर्व पूजापाठ वगैरे करतो. आणि नंतर मग प्रत्येक दिवशी जोपर्यंत नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत जो पूजापाठ करतो तो काही खात नाही. बरोबर. तर तो त्याच्याप्रमाणे प्रत्येक जण एक एक जण आम्ही 4 भाऊ करतो किंवा भावाची मुलं करतात. पण ते जो प्रत्येकाच्या वाट्याला येतं ते करतो. बरोबर. आता बाबा आपण पूजेचं म्हणतो,
तर ही आपण सकाळी जे देवाची पूजा करतो, नंतर जो आता समजा मी सकाळी पूजा केली तर मी दुपारी देवाला गणपतीला हा, आपण नैवेद्य नैवेद्य दाखवल्यानंतरच दाखवणार, नंतरच बाकी सर्व जेवणार हा. आणि नंतरच मी जेवणार असं. हो. तर ह्याच्यामध्ये ती ती पूजाचं इम्पॉर्टन्स काय असतं, म्हणजे काय कारण काय आहे ती आपण पण जोपर्यंत बाप्पा आपला जेवत नाही, बाप्पा नैवेद्य हे करत नाही, तोपर्यंत आपण कोणीच खायचं नसतं. बरोबर. आपण जेवपर्यंत बाप्पाला नैवेद्य दाखवत नाही, एकदा बाप्पाने जे जेवणाला स्पर्श केला, हे केलं की मग नंतर आपण सर्वांनी जेवतो आणि पाहुण्यांना वाढतो. प्रसाद वगैरे खायला जे बाहेरून येतात त्यांना आपण प्रसाद देतोच. फक्त हे आहे, जो नैवेद्य दाखवायचा तो नैवेद्य ज्यांनी उपास केला, ज्यांनी पूजापाठ केली तो व्यक्तीच आधी जेवतो आणि नंतर मग जेवायला नैवेद्य दाखवून सगळ्यांनंतर पंगत बसते जेवायला. बरोबर. हे सर्व झालं बरोबर. आता तुमच्या सर्वांचं पण वय होत आहे, आम्ही पण सगळे मोठे होत आहोत बरोबर. तर तुम्ही आमच्या जनरेशनला काय सांगतात की मला किंवा चिन्मयला, दादाला, आता आमची पण हळूहळू आता आजोबांनंतर तुम्ही होता, तुम्ही नंतर आम्ही आहोत, तर तुम्ही आम्हाला तुमची आता काय तिसरी पिढी आहे. मला तर वाटतं की तुम्ही तिसरी पिढी आहेत. तुम्ही आमच्यापेक्षा जोरात, थाटामाटात आणि भक्तिभावाने पूजापाठ चालू ठेवावी. आणि तुमच्या नंतर येणारी जी पिढी आहे त्यांनी पण ती ह्या जो आपला परिपाठ आहे तो चालू ठेवायला पाहिजे. कोणी त्याच्यामध्ये काही विघ्न नाही आली पाहिजे. काय एखाद्यावेळेस एखाद्या कारणासाठी थोडे बहुत भेदभाव झाले तर प्रत्येक घरात होतातच. तरी पण तो बाजूला ठेवून ते 5 दिवस आपण व्यवस्थित बरोबर पूजापाठ केले पाहिजे आणि त्या निमित्तानं सर्वजण एकत्र येतात. म्हणून गणेशोत्सव आपलं पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव का चालू झाला, जेव्हा टिळकांनी चालू केला तो यासाठीच की सगळे एकत्र यावे. सगळ्यांच्या तेव्हा सगळे मुंबईमध्ये सगळीकडे कसे होते की सगळे परप्रांतीय सर्व काही होते, ते एकत्र येण्यासाठी म्हणून त्यांनी टिळकांनी गणेशोत्सव चालू केला. तसं आपलं सार्वजनिक नसल्यामुळे पण आपलं घरचं असलं तरी पण आपण घरचे असलं तरी पण सर्व पाहुणे एकत्र येतात. आपण 4 भाऊ असो, 1 भाऊ असो, 10 भाऊ असो, पण आपल्या एका कोणाच्या घरी एक गणपती स्थापना होते आणि तिकडेच आपण कंटिन्यू करतो. मग त्यात जसे ज्याची इच्छा असेल तसं तो डोनेशन करतो आणि ती परंपरा चालू ठेवतो आपण. पण म्हणजे हे झालं गणपतीचं. तर आता तुम्ही मला असं काहीतरी सांगा की मी ही जे सिरीज करतोय आता पॉडकास्टची, तर तुम्ही आहात, मी आता पहिल्यापासून तुमच्यापासून चालू केलंय, तर यापुढे मी आत्याकडे, काकीकडे, काकांकडे, छोट्या चिन्मयपासून सर्वांकडे मी थोडं काही ना काही त्यांचे व्ह्यूज घेणार गणपतीबद्दल. तर तुम्ही मला असं सांगा काहीतरी की मी ही जी सिरीज आता चालू करतोय घरचा बाप्पा, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार. आता मी ही सिरीज चालू केली, पहिलं तुम्हीच होतात आहेत बरोबर. तर आता तुम्ही मला असं काहीतरी सांगा की मी ही सिरीज कंटिन्यू ठेवू की पुढे जाऊन पुढच्या वर्षी किंवा वर्षानुवर्षापासून ही सिरीज ही जे तुम्ही सांगतायत ते सर्वांना कळू दे. असं सर्वांना तू पॉडकास्ट केलं, हे केलं तर सर्वांना कळेलच, पण पुढे तू चालूच ठेव. हे चांगली हे आहे. तर हे आजकाल हे मीडिया आहे ना, मीडियामुळे सगळ्यांना पब्लिसिटी जास्त होते आणि आपल्याला पब्लिसिटी नको आहे, पण एक सगळेजण एकत्र यावेत हेच आपला मेन उद्देश आहे. बरोबर. त्याच्यामुळे जसं माझं फक्त कोणाला असं नको वाटायला की माझंच इंटरव्ह्यू घेतोय आणि हे करतोय. तो सगळ्यांकडे जा, नितीन काकांकडे जा, राजू काकाकडे जा, बाळू काकांकडे जा, सगळ्यांकडे, निखिल, चिन्मय, चिराग, सगळ्यांकडे जाऊन सगळ्यांचा इंटरव्ह्यू घे आणि तो पॉडकास्ट कर. म्हणजे ते सक्सेस होईल आणि सगळं. आणि मेन उद्देश आपला भक्तिभाव हे उद्देश सोडू नको. हो बाबा. आता हे झालं बरोबर. आता आपल्या गणपतीला आपण असं म्हणतो राण्यांच्या राजाचा विजय असो बरोबर. तर तुम्ही राण्यांच्या राजासाठी एक सेंटेन्स मध्ये फ्रेम करा काहीतरी आणि सांगा आपल्या सर्वांना. म्हणजे आता हे सर्व बघतायत, समोर बसले असणार आपण गणपतीमध्ये, आता समोरच बसून आपण एकत्र टीव्ही मध्ये बघू बरोबर. तर ती लोक पण तिथे बसले, तर तुम्ही त्या सर्वांना एका सेंटेन्स मध्ये राण्यांच्या राजाला कसं डिफाईन करणार. डिफाईन करायचं म्हणजे एक वाक्यामध्ये शक्यच नाही ते. पण प्रत्येकाला हे गणपतीची इच्छा आहे, गणपतीचा आपल्यावर आशीर्वाद आहे, तर सगळ्यांचं चांगलंच होईल आणि सगळ्यांनी गणपती बाप्पाचं मोरया
आणि सगळ्यांनी एकत्र येऊन सगळं उत्सव, गणपतीच काय सगळे उत्सव आपल्या हिंदू धर्मात जे जे उत्सव येतात ते सगळ्यांनी एकत्र येऊन साजरे करावे. पुढचं असं होतं, म्हणजे माझं असं पुढे असं विजन होता ह्या पॉडकास्टच्या पुढे, की फक्त आता घरी आपण गणपती आणतो, त्या घरच्या मागे एक इतिहास असतो गणपती आणायसाठी. म्हणजे आपल्या घरी 45 इयर्स झाले, तसे खूप लोक आहेत मुंबईमध्ये मुंबईमध्ये आहे की 50-100 वर्षापासून आणताय. हे जे काय माहिती, आपण हिंदू धर्मामध्ये खास करून आपल्या कोकणी याच्यामध्ये, आपण कोकणातले आहोत ना, कोकणातले प्रत्येक जण पूर्वी प्रत्येक घरात एक गणपती असायचा आणि मुंबईत फार कमी असायचे, त्या चाकरमणी म्हणायचो. जे नोकरीसाठी इकडे यायचे आणि गणपतीसाठी अजूनही गावी जाऊन गणपती हे करतात, साजरा करतात. तिकडे भरपूर हे असतं, सगळ्यांचा उत्साह असतो. आणि त्या पिरियडमध्ये गाड्यांना ST असो, ट्रेन असो, फ्लाईट असो, एवढ्या गाड्यांची गर्दी असते की सगळे मुंबईकर, कोकणवासी सगळे कोकणात गावी जातात. त्यामुळे त्या पिरियडमध्ये भरपूर हे असतं आणि कोकणातल्या लोकांना गणपतीबद्दल आणि सगळ्या देवांबद्दलच मोठं हे असतं आणि मोठ्या धूमधडाक्यात साजरे करतात. तर माझं असं होतं की हे विजन आहे ते माझं, ती मी अख्ख्या मुंबईच्या लोकांपर्यंत किंवा अख्ख्या मुंबईच्या छोटे छोटे जे घरगुती गणपती असतात त्यांना पण मी जरासं थोडंसं कव्हर करावं, या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी असं. तर त्याबद्दल तुम्ही मला काय सांगणार की कसं करावं, काय करावं, काय असावं त्याच्या मागे रिझन्स असं? हे आपण जे काय सांगावं म्हणजे असं आहे की मुंबईत जे आता गावी काय माहिती आहे, गावी काही जण गावी करतात आणि काही जण आता गावचं काही नसल्यामुळे ते सर्व मुंबईत आले आहेत. तर मुंबईत पण ते लोक मोठ्या धूमधडाक्यात आणि मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात. तर त्यांचा पण ते लोक डेकोरेशनसाठी रूम छोटी, लालबाग परळ साईडला तर एवढ्या छोट्या छोट्या रूम असतात, पण ते मोठ्या भक्तिभावाने आणि याने ते गणपतीची स्थापना करतात आणि तिकडे त्यांची मोठ्या त्या पिरियडमध्ये एवढ्या छोट्या रूममध्ये पण त्यांचं सर्व डेकोरेशन हे असो, डेकोरेशनसाठी कितीतरी हजारो रुपये खर्च करतात आणि मोठ्या भक्त्याने 1.5 दिवसाचं असलं तरी तेवढंच खर्च करतात. आणि काही जण 11 दिवस अनंत चतुर्थीपर्यंत ठेवतात. तर एवढ्याशा रूममध्ये ते लोक म्हणजे आश्चर्य आहे की एवढं हे करून एवढ्या छोट्या रूममध्ये पण ते भक्तिभावाने आणि हे करतात आणि उत्साहाने मरतात. म्हणजे तुमचं असं आहे की हे जे छोटे छोटे घर जेवढ्या वर्षापासून आणतात तेवढं चांगलं करतात, ते पण मी जाऊन बघावं, त्या लोकांचे पण त्यांचं पण कव्हर करावं, म्हणजे त्यांनी कुठल्या भावाने हे करतात, काय कसं करतात, ते सर्व त्यांचं कव्हर केलंच तर तुला आणखी प्रसिद्धी मिळेल. बरं, चालेल. मग आज आपण हे इथेच संपवूया. पुढे मी म्हणजे आता आपल्या घरांच्या सर्वांच्या इंटरव्ह्यू वगैरे घेणार आणि मग हळूहळू जर पुढे हे वाढलं तर मुंबईतले जे गणपती करतात, खरी पद्धत आणि खरी हे कोकणवासीच हे करतात. तर महाराष्ट्रातले जे घाटावर राहतात त्यांच्याकडे गणपतीचा एवढा उत्साह नसतो, हे नसतं. त्यांचं माऊलीचं विठ्ठल रखुमाई वगैरे हे करतात. पण आपल्या कोकणातले हे काय करून आता गणपती उत्सव ऑल ओव्हर इंडियामध्ये साजरा होतो. आज आपण हा पॉडकास्ट इथेच संपवूया. पुढे तुम्ही कोण असाल तर मला नक्कीच सांगा आणि आम्ही तुमच्या इथे येऊन हा पॉडकास्ट परत कंटिन्यू करू. गणपती बाप्पा मोरया.